नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच माळशिरसमधून मार्केटवाडी इथून एक महत्त्वाची बातमी आहे. गावामध्ये आता बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अगदी थोड्याच वेळात बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेतलं जाणार आहे. मतदानासाठी गावकरी मतदान केंद्रावर दाखल होत आहे. ईव्हीएमवर आक्षेप घेत गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घ्यायला आता सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी आमदार उत्तम जानकर यांचं लीड कमी झालं. गावामध्ये राम सातपुते यांना अधिक मतदान मिळाल्यानं हे मतदान आता बॅलेट पेपरवर घेतलं जात आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडे. सागर, संपूर्ण प्रक्रिया आता सुरू झालेली आहे, संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे, मात्र प्रशासनाचा अद्यापही विरोध आहे का? सागर, आपण पाहिलं की खरं तर प्रशासनाने या ठिकाणी जमावबंदी जी आहे ती लागू केलेली आहे. त्यामुळे प्रशासनाचा निश्चितपणे या ठिकाणी विरोध आहे, कारण अशा पद्धतीची प्रक्रिया पुन्हा होऊ शकत नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे आणि त्यासाठीच जमावबंदी जी आहे ती लागू केली. मात्र असं असलं तरी गावकऱ्यांकडून या ठिकाणी संपूर्ण तयारी जी आहे ती बॅलेट पद्धतीने मतदान करण्याची ती तयारी झाली. आपण पाहतोय हे बूथ आहे आणि या बूथवरती अशा पद्धतीनं हे मतपत्रिका जी आहे, खरं तर ही मतपत्रिका महत्त्वाची मानली जाते या संपूर्ण प्रक्रियेमध्ये. ती प्रक्रिया देखील ती छापण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच गावामध्ये मतदान प्रक्रियेला आता काही वेळामध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे. आपण पाहतो या ठिकाणी ग्रामस्थ जे आहेत ते मतदानासाठी येऊन बसलेले आहेत. आणखी काही ग्रामस्थ या ठिकाणी मतदानासाठी येणार आहेत आणि त्यासाठीच ही मतदान प्रक्रिया जी आहे ती अद्याप सुरू झालेली नाही आहे. काही वेळामध्ये संपूर्ण गावातले लोक जे आहेत त्या ठिकाणी दाखल होतील आणि ही संपूर्ण मतप्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात महिलांची देखील उपस्थिती लक्षणीय असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आणि काही मतदार आहेत, वयोवृद्ध मतदार आहेत. मामा, काय इथं का बसलेला आहात? मतदान तर झालेलं आहे तुमचं 20 तारखेला. मतदान झालं तरी आमचं मत आमच्यासारखं झालं नाही म्हणून आम्ही बसलोया. तुमच्या मनासारखं झालं नाही का मतदान? नाही झालं मतदान. आमचं पहिल्यापासून मतदान चांगलं होतं मार्केटवाडीचं, आणि आता ह्या बारीनं झालं नाही म्हणूनच आम्ही आलोया. भूमिका आहे पुढची? आता पोलीस म्हणतात की करायचं नाही असं काय मतदान बॅलेट पद्धती. पोलिसाच्या काय बापाचं भ्या, आमचं मत करायचंच आहे ना. आम्ही पोलिसाला भेटतोय तेव्हा. पोलिसांनी अडवलं, गाडी टाकून मारलं तरी मारायचं, पण मतदान करणार आहे मी. काय तुम्हाला सांगायचं आहे? एवढा राग का, एवढी चिड कशासाठी? आमची चिड का? आमचं लीडवर गाव असताना आमचं मतदान कुठे गेलंय ते आम्ही हुडकतोय. पूर्वी देखील बॅलेटवर मतदान केलेलं असेल, कारण तुम्ही जुने मतदार दिसताय. आता परत मला आता 80 वर्षाच्या वर झालंय, 80च्या वर झालोय मी. पहिल्यापासून मतदान आम्हाला पहिलं इंदिरा गांधीचं मतदान चक्राचं होतं. शिकवायला 15 दिवस लागत होता, 10 दिवस, आणि मग टेबलावर शिकवून मत केले ती. आणि आता हे आलं, बटन दाबलं की आलं की, मग आता कुठं गेलंय ना आम्हाला काय माहित आहे. नक्कीच सागर, ग्रामस्थ देखील आक्रमक दिसत आहेत. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येऊ. धन्यवाद या माहितीसाठी. सोलापूर जिल्ह्यातल्या मार्केटवाडीचे ग्रामस्थ हे मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया जी ईव्हीएमद्वारे झाली त्याच्यावर फार नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी एक लोकशाहीचा मार्ग वापरला की त्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली की आम्हाला पुन्हा मतदान करायचं आहे आणि फेर मतमोजणी तुम्ही घ्या. परंतु तशा प्रकारची कोणती प्रक्रिया नसल्यामुळे त्यांनी तो अर्ज नामंजूर केलेला आहे आणि त्याला कंटाळून त्यांनी आपली स्वतःची एक लोकशाहीपूर्ण प्रक्रिया राबवण्याचं ठरवलं की आपण स्वतःच बॅलेट पेपरवर मतदान करायचं असं त्यांनी ठरवलं. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पोलीस मार्केटवाडी या गावामध्ये जमलेले आहेत. 144 कलम लावलेला आहे, जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत आणि पोलिसांनीच नागरिकांवर, ग्रामस्थांवर आरोप केलेला आहे की जणू काही तेच कायदा आणि सुव्यवस्थेसमोर आव्हान तयार करणार आहेत. माझं सोलापूर ग्रामीण पोलिसांना सांगणं आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारची अतिरेकी कारवाई गावकऱ्यांवर करू नये. ग्रामस्थ लोकशाही मार्गाने, शांततामय मार्गाने बॅलेट पेपरवर आपलं मतदान करून स्वतःची मतमोजणी स्वतः करणार असतील तर त्याचा आता झालेल्या मतमोजणीवर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु लोकशाहीमध्ये लोकांना असा प्रयोग करण्याचा हक्क आहे. ग्रामस्थांपेक्षा, लोकसंख्येपेक्षा जास्त संख्येने तिथे पोलीस आज जमले.